महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावर काय आणि कशी चर्चा झाली हे कळायला मार्गच नाहीये। वंचितच्या प्रवक्त्यांनी जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचा दावा केलाय। प्रकाश आंबेडकरांनी मात्र बैठकीतून प्रसन्न मुद्रेने बाहेर पडत माध्यमांनाच कोड्यात टाकलंय। पाहूयात। माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय दिसते? महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा सकारात्मक झाली की नकारात्मक हे आंबेडकरांच्या चेहऱ्यावरील हास्यावरून तरी सांगणं कठीण आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत 48 जागांवर चर्चा झाल्याचा इतर नेत्यांनी दावा केला, पण कोणती जागा कुणाला सोडायची यावर मात्र कोणीही काहीही बोललं नाही। प्रकाश आंबेडकरांनी या बैठकीत मविया त्यांच्या सोबत नसल्याचं सांगितलंय। बाळासाहेब म्हणाले की मी आघाडी सोबत आहे, पण मला असं वाटतं की आघाडीच माझ्या सोबत नाहीये। ही अतिशय म्हणजे मनाला लागणारी गोष्ट होती। बाळासाहेबांनी ही आघाडी व्हावी आणि ती शेवटपर्यंत टिकून राहावी, भाजपचा पराभव या आघाडीने करावा यासाठी म्हणून बाळासाहेब म्हणाले की हवं असेल तर माझी अकोल्याची जागा मी द्यायला तयार आहे, मात्र तुम्ही काहीतरी बोला। बैठकीत आक्रमक झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी बाहेर येऊन हसत हसत प्रतिक्रिया दिली आहे। त्यांची दिलेली प्रतिक्रिया आणखीन गोंधळात टाकणारी होती। आमचा अजून त्याच्यामधलं मी असलं अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये। नेक्स्ट मीटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं। पॉझिटिव्ह आज की बैठक सर आपकी सकारात्मक चर्चा झाली। माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला काय दिसते? माझ्या चेहऱ्यावर वंचितच्या जागांवर चर्चा झाली नाही, पण पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या जागांवरती चर्चा झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलाय। प्रकाश आंबेडकरांनी बोट ठेवावं, ती जागा वंचितला सोडण्याची तयारीही मवियानं दाखवली आहे। बैठकीत वंचितला 3 जागा देण्याचा काय प्रस्ताव आहे? तीनही पक्षांकडून एक सीट द्यायचा असं असा अजिबात कुठे प्रस्ताव दिलेला नाही। आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सांगा। आम्ही सांगितलं त्यांना तुम्ही बोट ठेवा, ती जागा तुम्हाला, तुम्ही बोट ठेवा। प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि वंचितच्या प्रवक्त्यानं सांगितलेला बैठकीचा वृत्तांत यात जमीन आसमानाचा फरक आहे। त्यामुळे आज तरी प्रकाश आंबेडकरांच्या चेहऱ्यावरील भाव ओळखण्यात माध्यमांना यश आलेलं नाही असंच म्हणावं लागेल। स्वप्नील जाधव आणि भूषण शिंदेसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।